आम्ही बहिष्कार टाकलाय। मूड काय बाजारचा आणि काय म्हणताय लातूर बद्दल घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर आहे। जगा आणि जगू द्या हे राहिलं नाही। लुटा आणि लुटू द्या, लुटा आणि लुटू द्या। मग जिल्हा परिषदेचं वातावरण खरा बोलतो नरकी पडे, खोटा बोलतो वैकुंठ चढे। खोटा बोलतो अमृत चाके मन आणि खरा बोलतो मेला भुके। असली भानगड आहे। सापडणार राजा कुठं ते एखादी सापडते। म्हशी म्हशी कायच्या म्हशी घ्यायच्या काय माहित नाही आपल्याला, काय माहित नाही आपल्याला। इकडेच बघा तुम्ही निवडणुकी फिवडणुकी काय कळतंय आम्हाला मस्ती घ्यायचं कस एक एका गावातले 2 मेंबर आहेत, काय बोलणार आहे तर विचाराय आलोय काय विचारता तुम्ही? शेतकऱ्यानं पूर्ण सोयाबीन विकलंय आणि नंतर भाव वाढला। 4 विकलंय आता 6 झालंय, म्हणजे खुल्लम खुल्ला का खुल्लम खुल्लम कसं सांगता येते? करण्याली तळमळ असती का नसती, अजिबात नाही। चौकून शेतकऱ्यालाच मारायचं म्हणजे काय ही काय राजनीती होते का अशी? शेतकऱ्याबद्दल काहीच नाही व्हायचं। व्यापार झाला निवडणुकीचा। सत्य असत्य काय स्वार्थी खुर्ची इकडून तिकडे तिकडून इकडे पक्षामध्ये खेळी करण्यासाठी ही समजा स्वार्थी धंदा आहे। या जनता साखळ्याच येतात की होते जास्तीच्या पक्षाच्या साखळी येतात ते वर येते खाली बोंबा बोंब। जरी आम्हाला 100-500 मतदानात दिले बी आमचा रोजगारच 500 रुपये झालाय। बाबा बिचाराने 500 दिले त्याला टाका। माल शेतकऱ्याचा माल बाजारात आलेला नाही। बाजार सध्या म्हशीवाचा बाजार तैठ आहे। बाजाराचे लाख रुपयाला आहे, 80,000ला आहे, 90,000ला। जिल्हा परिषदेच्या नाही पवाराच्या ह्याच्यामुळे बाजारावर सगळा परिणाम झालेला आहे। यातले सगळेच नेते मेले, गुपण्यात मुड्याला मारलं, कलशा ह्याला मारलं, काय काय राहिले तिथे सरकार आता? हा हे सगळं गांडूचं सरकार आहे। कशाला विश्वास करायचा कुणावर? स्वतःच्या भावावर विश्वास राहिली तर सरकारवर विश्वास कुठला करा आता मातीतला? पुढे बोलायला काय झालं तर त्यांनी मिटवून टाकले हे असलं सरकार आहे गांडूळ। या नालायक लोकांना निवडून देऊन पैशामुळे लॉस खाण्यामुळे कॉम्प्युटर मध्ये क्लिअर करून ठेवलं। कुणाला बी मतदान मारलं ते तिकडेच चाललं कमळाच्या फुलात। मातीतला विश्वास राहिला, मातीचा विश्वास आहे घ्यायचा। हातानं मतदान टाकायचं मग कळते कोणाचं किती पाणी। आम्ही बहिष्कार टाकलाय। जे ग्रामपंचायत मध्ये ज्या गावामध्ये रस्ता नाही त्या गावामध्ये रस्ता करूनच यायचं, नाही तर अख्खं गाव मतदान करणार नाही। लातूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत। लातूरचा बाजार आहे आणि या जनावरांच्या बाजारामधून जाणून घेऊया लातूरकरांचा मूड काय। लातूरच्या निवडणूक आहेत बाबा, जिल्हा परिषदेचे ते काय वातावरण सुरू आहे इकडे बघून सांगा जरा। काळाच्या वातावरणाचं पण ह्या निवडणुका किती महत्वाच्या असतात शेतकऱ्यांसाठी? महत्वाचंच आहे ताई। सगळं ठप्प बसलंय जिथल्या तिथं। मग याला सगळ्याला जबाबदार कोण आहे? आता कोण शासन समजायचं? शासन। जिल्हा परिषदेत कुठल्या मुद्द्यावर या वर्षीची निवडणूक पहिली असं वाटायला तुम्हाला? आपल्याला काही कळणार बुवा। मत देताव का? बरं, मत कोणत्या मुद्द्यावर देताव? आता सुधारणेच्या मुद्द्यावर सरकार काय कराल म्हणून। जिल्हा परिषदेत आधी कोणाची सत्ता होती माहिती आहे का? होती मिसळ होती, मिसळ होती का? भाजपची एकल हाती सत्ता होती की इथं? पुन्हा गेली ना। गेली का? बर, काय जिल्हा परिषदेची निवडणुका सुरू आहेत? जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत माहिती आहे का? काय वातावरण आहे गावागावात? बरं आहे का? आणि मग सगळं व्हायलंय का चांगलं? रोड नसते, नाली? बर आहे का सगळं? काय वातावरण कळतच नाही का? आहे का जिल्हा परिषदेचं वातावरण? काय माहित नाही आपल्याला, माहितीच नाही का? बरं, मग इथं काय जनावरांच्या बाजारात काय परिस्थिती? शेतकऱ्याची परिस्थिती काय? काय माहित आहे? माहितीच नाही का? तुमच्याकडे आहे का शेत? काय ग्रामीण भागात काय कुठं तिकडे जाऊ का? बर बर बर, जाणून घेऊया। निवडणूक आहेत का? काय ते मला कळत नाही। ते तिकडेच बघा तुम्ही निवडणुकी फिवडणुकी इकडे काही नाही का? बाजारात काही नाही का चलत? बर बर, म्हशी म्हशी कायच्या म्हशी घ्यायच्या। अय भैया, निवडणुका सुरू आहेत आपली? काय तू आम्ही निलंगा काय निलंग्यात वातावरण सुरू आहे? भाऊजी सांगतात। भाऊजी काय चाललंय? तर असे निवडणुकीचं वातावरण आहे ग्रामीण भागात। हे सगळा पुन्हा बाजार बघा इकडं कशा पद्धतीनं बाजार भरलाय आणि बाजारामध्ये व्यापारी इथं आलेले आहेत, शेतकरी आलेले आहेत। शेतकऱ्यांची काय आहे परिस्थिती तेही जाणून घ्या। काय शेतकऱ्याची परिस्थिती?
तिकडे शिकलेल्याकडे जावा इथं का कळतंय तुम्हाला कसं काय कळतंय आम्हाला म्हशी घ्यायचं म्हशी घ्यायचं कळतं म्हशीचा बाजार चांगला सुरू आहे का? चांगला जावा तिकडे बाबा आणि ह्याचा कसा परिणाम होतोय होतोय चांगला काहीच होत नाही वाटायले आणि कसं व्हायचं असं हा? मामा कशी आहे निवडणूक आणि बाजार कसा सुरू आहे निवडणुकीचं काय आपल्याला बोलता येणार नाही. हा. निवडणुकीचं काय बोलू शकणार आहोत आता मत तर करीत असताल की मत करतो की कुणाला करावं लागतंय मत कुणाला गपचूपच करायचं आता कुणाला ज्याला खरं वाटतं त्याला ह्याला त्याला नाव घेऊन कशाला खरं जिल्हा बसायचं? परिषद निवडणुकीत काय वातावरण सुरू आहे आता काय वातावरणाचं आपल्याला तेवढं काही विशेष सांगता येणार नाही हा. हा. तसं सांगायचं नाही येत नाही का सांगता येणार हा. का हा. आपण म्हणून बोलू शकणार ना ह्याला करायचं त्याला करायचं म्हणू शकत नाही ती सांगू नका पण कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होती मग कुठल्या मुद्दे मुद्दा काय असतं मुद्दा कळतं का मुद्दा मग कसं होईल शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा काही मुद्दा आहे का नाही आवत समोर समोर दोन्ही मेंबर जवळ जवळ टाकल्यामुळे काहीच बोलता येत नाही ना एका गावातले 2 मेंबर आहेत काय बोलणार आहे त्याला याला राग येत ह्याला राग येत काय बोलू शकणार आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही कुणाला करायचं करायचं आहे का तुमच्या गावात काही मुद्दा निवडणूक काय मुद्द्यावर कुठल्या मुद्द्यावर होईल ही निवडणूक काय आता जनतेचं काय सांगता येतं होय नाही जनतेचं जाऊ द्या आपल्याला काय वाटतं की कुठल्या मुद्द्यावर झाली पाहिजे काय शेतकऱ्याचे मुद्दे आहेत का नाही काही शेतकरी काय कसं होय सांगा की मग म्हणतं विचाराय आलोय काय विचारता तुम्ही काय विचारू मग आता आमचं काय मनावर आहे होय मग मी विचारतोय शेतकऱ्याचा निवडणुकीत जिल्हा परिषदेचा कुठला मुद्दा आहे आहे की संताईला परेशान रोडला येऊन बघा रोड आणि शेतकऱ्याचं सोयाबीन विकल्यावर नंतर भाव वाढला शेतकऱ्यानं पूर्ण सोयाबीन विकलंय आणि नंतर भाव वाढला अशी परिस्थिती आहे रोड बघा दन दन आदळून आमची मरायची वेळ आली रोडवर काय हाल आहे बघा ना रोड एक कुठलाही दंड नाही हा परेशान आहेत शेतकरी सगळ्याला जबाबदार कोण आहे सरकारच आहे आणि कोण आहे सरकार जबाबदार काही आमच्या तुमच्या हातात आहे का काही सरकार जबाबदार राहणार सरकारच त्यांच्या हातात आहे ना सगळं काय करायचंय कसं करायचंय अशी हाल आहे शेतकऱ्याची आणि काय हो शेतकऱ्याची जिंदगी परेशान सोयाबीन विकलं व्यापाऱ्यानं टॉक केलं की भाव वाटतंय 4 विकलंय आता 6 झालंय काय करायचं परेशान शेतकऱ्याची अशी अवस्थाच आहे हो कुठल्या मुद्द्यावर ही निवडणुका व्हायला आता निवडणुका मुद्द्याचा विषय नाही विषय आमचं जो व्यवस्थित काम करेल तो निवडून द्यावा पण आता मला काय म्हणायचंय दोन्हीकडचा आधार आहे आता आणि एकही काम करत नाही रोडची परिस्थिती अशी आहे काम व्यवस्थित झालं पाहिजे आमचं मत ही आहे काम केल्यावर कुणालाही मतदान आम्ही टाकायला तयार आहे असं या इकडे या आता बरं मग काय वाटतं की या निवडणुकीमध्ये काय बदल झालाय वाटतंय निवडणुकीमध्ये बदललं आमचं एकच मत आहे कोणी ह्याला यावं त्याला यावं असा विषय नाही पण काम केला पाहिजे त्या माणसानं काम करत राहिलं तर त्याला निवडून द्यावं अशी इच्छा होती प्रत्येकाची काम करत नसलं तर त्याला काय करायचं निवडून जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पण ग्रामीण भागात काय वातावरण आहे ग्रामीण भागामध्ये बरं वाटालंय वातावरण हो म्हणजे कसं बरं वाटायले कुणाचं सुरू आहे ती तरी कळवा असं म्हणजे खुल्लाम खुल्ला का खुल्लाम खुल्लाम कसं सांगता येते अनेक अडचणी येतात ना तशा खुल्ला बोलायचं नसतं निवडणूक हो 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 शेतकऱ्याचे खरंच प्रश्न आहेत ना हे मांडतात का राजकारणी काय मांडाया देऊ करू शायऱ्या मारून मोकळं होऊन आपली आपली प्रॉपर्टी सांभाळीत राहतात टेन्शन नाही काही नाही निवडून येऊन त्याची कशी का काशीत घालणार पुन्हा काय देणं घेणार बरं खरं सांगा शेतकऱ्याबद्दल ह्या राजकारण्याला तळमळ असती का नसती अजिबात नाही बोलू द्या आता काय केलं पाहिजे वाटतंय सांगा जरा सगळ्यांना सांगा तुम्ही सांगा कुठल्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे सांगा की शेतकऱ्याच्या ह्याच्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती मग शेतकऱ्याची अडचण काय आहे त्याचे प्रश्न काय आहेत तिथं रस्त्याचे आहेत का मार्केटचे आहेत ह्याच्यावर बी अवलंबन आहे ना इलेक्शनचे चौकून शेतकऱ्यालाच मारायचे म्हणजे काय ही काय राजनीती होती का अशी जिल्हा परिषदेच्या निवडणूक पंचायत समितीच्या निवडणुकीला ही मुद्दे आहेत का सगळे काहीच नाही ते मुद्दे कशाचे मुद्दे आहेत राजनीती चाललेले उगा ही काय आहे शेतकऱ्याबद्दल काहीच नाही व्हायचं कोणीच विचार करीत नाही का मग शेतकऱ्याला वाली कोण आहे वाली कोण आहे सरकार सरकारच करणार त्याला त्याच्याच हातात आहे ना काय काय चालू आहे निवडणुकात
जास्तीच्या परिणाम जास्त इकडे बघून सांगा की आम्हाला बी. हा व्यापार झालाय निवडणुकीचा. हा सत्य असत्य काय हा हा? जमल ते हा. असं होऊ लागले. मग जिल्हा परिषद निवडणुकीत बी व्यापारच आहे का सगळा? आहो ती एकेकडे एजंटच आहेत की ते हा ज्या पक्षाचे आपल्या हा श्रद्धा, न्याय, नीती आणि देशभक्त हे सापडच ना. हा कुठं हरपले देशभक्त हे स्वार्थी, खुर्ची, इकडून तिकडे तिकडून इकडे एकमेकापाशी जाणे. मग आता एखाद्याचा डाका घालायचा किंवा एखाद्याचं घर फोडायचे आहे तर त्याच्या संग दोस्ती करावं लागेल, त्याच्या जवळच्याला जाऊन गाठावं लागेल. पक्षामध्ये खिळी करण्यासाठी ही समजा स्वार्थी धंदा आहे. देशभक्त हे सापडणार राजा कुठं तर एखादी सापडते. खरा बोलतो नरकी पडे, खोटा बोलतो वैकुंठ चढे. खोटा बोलतो अमृत चाके मन आणि खरा बोलतो मेला भुके. असली भानगड आहे काय. समधी लुटालुटी जगा आणि जगू द्या असलं राहिलं नाही. लुटा आणि लुटू द्या. हा. कसं झालंय डबल एकदा सांगा कसं झालंय? जगा आणि जगू द्या हे राहिलं नाही. लुटा आणि लुटू द्या. हा लुटा आणि लुटू द्या. मग जिल्हा परिषदेचं वातावरण काय आहे असं वाटतंय तुम्हाला? परिषदेचं एजंटचा साखळ्याच येतात की होते जास्तीच्या पक्षाच्या साखळे येतात ते हा, वर युती हा. खाली बोंबा बोंब. वर युती इथं युती नाही. असं झालंय का सगळं? उघड आहे लगेच. याला बदलणार कोण बाबा? हा? याला बदलायचं कोणी? बदला जनतेने बदला. ते जनतेचं मायबाप आहे. जग जनार्दन आहे. हा, हे स्वार्थाच्या पोटी दोन पैसे देऊन काही ते चालू आहे ते ओळखावं लागतंय. जरी आम्हाला 500 मतदानात दिले बी हा, आमचा रोजगारच 500 रुपये झालाय. हा. ए बाबा बिचाराने 500 दिले त्याला टाका. न्याय नीती आणि देश चालवायसारखा कोण आहे? आमचा नेता कोण आहे? चांगला कोण आहे? बघायला चांगला रूपानं नको आहे. मनानं चांगला पाहिजे, मनानं मोठा पाहिजे. स्वार्थ विलासराव गेल्यानंतर काय राजकारण बदललंय वाटतं इथलं? इथलं राजकारण बदलाने मनामध्ये घर केलेलं आहे. हा, मनामध्ये प्रत्येकाच्या घर आहे. हा, विलासराव बद्दल हा, हा मी इथला नव्हतं त्या पलीकडला रामला. हा. विलासराव बद्दल घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर आहे. हा. की नेता होता ते एक. आहेत आणखीन काही लोक जाणून घेऊयात. या मूड काय आहे बाजारचा आणि काय म्हणताय लातूर मधल्या निवडणुकीवर काय म्हणते निवडणूक बाबा? कसा बाजार सुरू आहे? रशीद भाई इथं तुम्ही सांगा ना बाजार कसा सुरू आहे? बाजार सध्या म्हशीवाचा बाजार तैठ आहे. हा, माल शेतकऱ्याचा माल बाजारात आलेला नाही. हा, सगळ्या व्यापाऱ्याचा बाजार आहे हा. आणि शेतकऱ्याला माल सध्या स्टिक आहे. घे सध्या दुधाची म्हैस घ्यायला झालं तर तैठ आहे बाजार. काय भाव सुरू आहे सांगा धाडा सगळ्या बाजाराच्या ₹1,00,000 आहे, 80,000 आहे, 90,000 आहे, 70,000 आहे. हा. म्हैस घेणाऱ्याला असा बाजार आहे. हा, मग आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय परिणाम होणार आहे बाजारावर? जिल्हा परिषदेच्या नाही पवाराच्या ह्याच्यामुळे बाजारावर सगळा परिणाम झालेला आहे. काय म्हणतो आता कसा परिणाम झाला? मेन माणूस जे होता करता करिता तो माणूस गेलेला आहे. त्याच्यामुळे मार्केटवर सध्या आजच्या सुद्धा बाजारावर फरक पडलेला आहे. हो. बरं जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण काय जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे का कोणी जिल्हा परिषदेवर बोलायला? इकडे सगळे व्यापारी दिसायले सगळे. या शेतकरी आहेत का कुणी? शेतकरी आहे का इथं कुणी? सगळे व्यापारी आलेत का? काय शेतकऱ्यांच्या मनात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाणून घेऊया. निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या, कशा पद्धतीच्या निवडणूक आहे? निवडणुका असून काय करायचं? चांगले चांगले नेत्याचे पार तुम्ही बॉम्ब टाकू काठी काढून टाकलो सरकारनं. हा, आमच्या एरियातले सगळेच नेते मेले. गुपण्यात मुड्याला मारलं, कालच्या ह्याला मारलं. काय राहिले तिथे सरकारात आता? हा, हे सगळं गांडूचं सरकार आहे आणि त्याला काय बोलत बसून काय फायदा आहे? काय शेतकऱ्याला कुणावर विश्वास राहिलाय का सरकार? कशाला विश्वास करायचा कुणावर? स्वतःच्या भावावर विश्वास राहिली तर सरकारवर विश्वास कुठला करा आता? मातीतला मायबापावर विश्वास आहे यांनी. जरा वाकडे गेले की रात्रीच्या तुडा आहेत पार कुराडीने. असलं सरकारवरून गेले. कुठं न्याय नाही, कुठं काही नाही. कुठं बोलायला काय झालं तर त्याच्याने मिटवून टाकले. पैसे खायचे बस विषय संपला. हे असलं सरकार आहे गांडूळ. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ह्याचा परिणाम होईल का? परिणाम का बरं होईना? एखाद्या निवड गरीब माणसाला निवडून द्यावं पण ह्या नालायक लोकांना निवडून देऊ नये. हा, काय वाटतंय तुम्हाला राजकारणी नालायक झाले? मी कसं झाली त्याच पैशामुळे लॉस खाण्यामुळं. हा, लाचखोर झालेत का हे सगळे? सगळे लाचखोर झाले तर
हा बदलेल कधी ही जनता? बदलेल तर आता जनतेच्याच हातात आहे, पण जनतेच्या हात ठेवलंय. कॉम्प्युटर मध्ये आधीच मशीन मध्ये क्लिअर करून ठेवले. का बघा इकडे इथपर्यंत आले. कॉम्प्युटर मध्ये क्लिअर करून ठेवले. कुणाला बी मतदान मारलं ते तिकडेच चाललं, कमळाच्या फुलात माय घातलं. तिकडे कसं जाईल मग? त्याने कॉम्प्युटर मध्ये तेच तयार केले. ह्याला एक पडलं की त्याला 2 पडाले. हा पक्षावर विश्वास आहे का नाही राहिला? कुठला विश्वास राहता? मातीचा विश्वास आहे घ्यायच्यात. हातानं मतदान पाहिजे, कशाला पाहिजे? हातानं मतदान टाकायचं पहिला चिठ्ठी. पुन्हा हे आलं पाहिजे, ते हातावर आलं पाहिजे. मग कळते कोणाचं किती पाणी येते. बरं. काय झालं पाहिजे? कुठले शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत निवडणूक? शेतकऱ्याचे मुद्दे शेतीमालाला भाव नाही. ग्रामीण भागामध्ये कुठल्याच रस्त्याचं कुठलं काही काम नाही. नव्या गाड्या घेतलेल्या त्या खड्ड्यात गेले की लगेच शोरूमला नेऊ लागले महागारी. शेतकऱ्याला भाव, आता सोयाबीनची आवक कमी झाली की शेतकऱ्याला आता भाव वाढला. शेतकऱ्यापाशी एक पोट नसलं की भाव वाढते. व्यापाऱ्याची चांदी होते. शेतकऱ्याचं काय? त्यानं सोयाबीन पेरल्यापासून पैसे काढलेले राहते व्याजानं सावकाराचे. त्यानं काय करते? लगेच निघून घालते. त्या टायमाला भाव राहत नाही शेतकऱ्याकडे. इथं देत नाहीत. अलीकडे या जरा. कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आहेत मग यावर्षीच्या जिल्हा परिषद? अरे शेतकरी चांगला आहे तर सगळं देश चांगला आहे. शेतकऱ्यालाच मातीत घातल्यावर तुमच्या पशी काय आहे? शेतकऱ्यावरच आहे सगळं काम. कोण घालायले मातीत मग? काय शासन घालाय, सरकार घालाय. सरकारच्या बाबतीत आज गोरगरिबाच्या लेकराचं लग्न करायचं म्हणलं, त्याला मंगळसूत्र घालायचं म्हणलं व साधं, आज भाव 1.5 लाखाच्या 2.5 लाखाच्या घरात गेलाय. कसं लग्न करायचं त्यानं? सरकार कुणी निवडून दिलं? तुम्ही आम्हीच दिलेले. अहो आम्ही दिलं म्हणून आम्हालाच घाला तुम्ही काशीत. निवडून आम्ही दिले. एक मिनिट. आज लाडक्या बहिणीला म्हणून 1,500 रुपये महिन्याला देऊ लागल्यात. 15,000 दारूच्या दुकानाचे लायसन दिल्यात. 15,000 मधले प्रत्येक आता इकडे बहिणीला म्हणून द्यायचं आणि त्यांचे पोरं बायका दारू पिऊन इकडे हिंडत्यात. 15,000 लायसन दिल्यात दारूचे. 15,000 लायसन. मग आज किती दारूचे दुकान झाले? त्यांना टॅक्स येत आहे त्याच्याकून. 30 पैसे आम्हाला देता तुम्ही. तुमच्या पदरचे काही देऊ लागला का आम्हाला काही? अरे शेतकऱ्याची व्यथा तुम्ही समजून घ्या. शेतकऱ्याला पुढे आणलं तर तुमचं खरं आहे, नाहीतर असंच मरावं लागते. इमान कोसळते, अटॅक येते, सगळंच होते. शेतकऱ्याला सांभाळ. शेतकऱ्याचा तळतळाट खाऊ नका. शेतकऱ्याच्या सगळ्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या. कर्जमाफीला काय झालं? किती दिवस झालं कर्जमाफी हुलेली आहे? त्याची कर्जमाफी करा. तुम्ही त्याच्यात कर्जमाफी करता, त्याच्यात अटी घालता. एका शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा होऊ देत नाही तुम्ही. आता हे सगळे मुद्दे आहेत का या निवडणुकीमध्ये? हाय तर मांडल्या तर आम्ही बहिष्कार टाकलाय. जे ग्रामपंचायत मध्ये ज्या गावामध्ये रस्ता नाही त्या गावामध्ये रस्ता करूनच यायचं, नाही तर अख्खं गाव मतदान करणार नाही. तुमच्या गावात काय चाललंय निवडणुकीचं? नाही का काही चाललं? तर अशा पद्धतीचा सगळा मूड आहे. लातूर जिल्ह्यातली निवडणूक रंगतदार ठरणार आहे निश्चित. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे आहे ते या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामध्ये नागरिक संतप्त आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं कौल कुणाला मिळणार आणि गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच आठवडी बाजारातून कौल जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत जोडून राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. धन्यवाद.